बातमी वर्ध्यातून अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर करण्यात आला। वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत। देवघरातून 24,000ची दारू जप्त करण्यात आली आहे। वर्ध्यामध्ये देवघराच्या ड्रॉवरमध्ये दारूच्या बाटल्या मिळाल्या। गावठी आणि विदेशी दारूंची हा इसम विक्री करत होता। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पानगुडे यांनी। पाहूया। वर्धा जिल्हा हा 1975 पासून दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर मागील काही वर्षापासून वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री केल्या जाते। त्यासोबतच गावठी दारू सुद्धा विकल्या जाते। आता तर दारू विक्रेत्यांनी एक नवीनच शक्कल लढवली आहे। दारू विक्रेत्यांनी चक्क आता देवघरातच दारू लपवून ठेवून अवैध दारूचा व्यवसाय सुरू केल्याची घटना वर्धा शहरात उघडकीस आली आहे। वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केल्या जाते। नेमकी ही दारूबंदी कागदोपत्रीच राहील का, असाच प्रश्न आता वर्धा शहरवासियांना होत आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।